श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, संत सूर्य श्री तुकाराम महाराज, शांति ब्रह्म श्री एकनाथ महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं 4 भागांची फुलांची म्हणूया ही जी मालिका होती, आज शेवटचा भाग आहे. आज शुक्रवार आणि मुख्य म्हणजे गुड फ्रायडे. आपण गुड फ्रायडेचं महत्त्व बघितलं होतं. येशू ख्रिस्ताला क्रूसावर खेळ्यांनी ठोकलं तो आजचा दिवस. म्हणजे तसं बघायला तर बॅड फ्रायडे आहे तो, पण गुड फ्रायडे खूप सांगता येईल, पण आपला आत्ता तो विषय नाही आहे. आज तिथे आहे फाल्गुन वद्य षष्ठी, ज्याला आपण नाथ षष्ठी म्हणतो. पण गंमत बघा, नाथांचे गुरु जे जनार्दन स्वामी त्यांची जन्मतिथी फाल्गुन वद्य षष्ठी. त्यांना साक्षात दत्तात्रेयांचं दर्शन झालं जनार्दन स्वामींना फाल्गुन वद्य षष्ठी. त्यांनी नाथांना अनुग्रह दिला फाल्गुन वद्य षष्ठी. त्यांनी महासमाधी घेतली जनार्दन स्वामीने फाल्गुन वद्य षष्ठी, आणि नाथांनी देह ठेवला फाल्गुन वद्य षष्ठी. असं पंचविध महत्त्व आहे फाल्गुन वद्य षष्ठीचं. पण तुम्हाला एक गंमत सांगतो. पहिल्यांदा दुसरी गंमत सांगतो अलीकडची. दासगणू महाराज खूप जगले, त्यांनी रचनाही खूप केली. त्यांची शेवटी इच्छा एकच होती की मला अशा तिथीला मरण यावं ज्या तिथीला दुसरा कोणीतरी मोठा संत त्यांनी आपलं अवतार कार्य संपवलेलं आहे. माझी लोकांना आठवण राहता कामा नये. असे 2 मी तुम्हाला उदाहरणं सांगतो की कृष्ण जयंती गोकुळाष्टमीच्या दिवशीच आणि वेळेलाच कुणाचा जन्म झालेला आहे? ज्ञानेश्वरांचा. पण गोकुळाष्टमी करताना त्या मंदिरात ज्ञानेश्वरांचा फोटो क्वचितच आढळतो. इतकं कशाला, ज्ञानेश्वरांची एखादी रचना निदान पसायदान क्वचितच म्हणलं जातं. कृष्णाला पाळण्यात घातलं, जय जयकार केला, प्रसाद घेतला, संपलं. कारण कृष्णाच्या तेजाने ज्ञानेश्वरांचं सुद्धा कार्य महत्त्वाचं आहे, चकळून गेलं. दुसरं जरा निराळ्या क्षेत्रातलं उदाहरण, महात्मा गांधींची जयंती 2 ऑक्टोबर आणि शास्त्री लालबहादूर 2 ऑक्टोबर. म्हणजे तुम्ही आदल्या वर्षी सांगितलं एखाद्या शाळेत किंवा संस्थेत की पुढच्या वर्षी जर मला बोलवलं तर शास्त्रीजींचा फोटो असला पाहिजे, आणि ते अगदीच हिरमुसले होऊ नयेत, कारण त्यांनी विसरलेला असतो. आपण बरोबर घेऊन जावा आणि इथून पुढे गांधीजींच्या फोटोबरोबर शास्त्रीजींचे ठेवा, कारण दोघेही महाराजांचे आपल्या देशाचे सुपुत्र आहेत. असं होतं. दासगणूंनी मागून घेतलं होतं की माझी मरणतिथी, मृत्यूतिथी, पुण्यतिथी म्हणत नाहीत ते कशाला म्हणतील, लोकांनी म्हणायला पाहिजे. अशा ठिकाणी त्यांचं ज्ञानेश्वरीवर प्रेम होतं. पंढरपूरला ते राहत होते आणि ज्ञानेश्वरांनीच समाधी घेतली कार्तिक वद्य त्रयोदशी. त्याच दिवशी दासगणू महाराजांनी देह ठेवला. आता जे दासगणू महाराजांचे ते लक्षात ठेवतील दोघांनाही, पण बाकी सगळे ज्ञानेश्वर. मला विस्मरण झालं पाहिजे माझं. आपण म्हणतो की स्मरण झालं पाहिजे, स्मरण देवाचं झालं पाहिजे, देवाच्या संदर्भात माझं स्मरण झालं पाहिजे. जसं हनुमान रामनामामुळे मोठा झाला, वाल्मिकी रामनामामुळे वाल्याचा वाल्मिकी झाला. हा जो महत्त्व आहे ना, कुणाचा जय जयकार झाला पाहिजे, कुणाचा उदो उदो झाला पाहिजे. समर्थसुद्धा म्हणायचे की जर चुकून माझं मरण जर साफळला झालं, जिथे माझ्या रामाचं मी पहिलं मंदिर उभारलं, साफळ हे रामक्षेत्र आहे, तर माझा देह सज्जनगडला न्या आणि तिथे त्याचं दहन करा. कारण मी तुम्हाला कितीही सांगितलं तरी तुम्ही माझी समाधी बांधणार आहात, तुम्ही माझे उत्सव करणार आहात. आणि त्यामुळे होईल काय की रामाला कोणी बघितलेलं नाही, पण ह्या रामदासाला तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे रामदासाचा उदो उदो होईल, रामदासाचा जय जयकार होईल, रामदासाचा उत्सव आणि देवारे माजवले जातील. हे बरोबर नाही आहे. म्हणून गेले ते सज्जनगडावरच. पण ही एक दूरदृष्टी असते.
की मला महत्त्वच नाही आहे, माझं सगळं काळाच्या ओघात पुसून गेलं पाहिजे. आपण म्हणतो की कीर्ती मागे ठेवून गेलं पाहिजे, हा एक दुसरा विचार आहे, तोही बरोबर आहे. पण मरावे परी कीर्तिरूपी उरावे, ही कीर्ती आहे ती सत्कीर्ती आहे, दुष्कीर्ती नाही आहे. वाटमारे करून सुद्धा आहेत की मेलेले लोक, पण अशा पद्धतीने मरा की लोक तुम्हाला मेल्यानंतरही स्मरणात ठेवतील. म्हणजे मृत्यूला मारून तुम्ही अमर बनाल, कारण तुमची कीर्ती, तुमची स्मृती अमर झालेली आहे. आज हे सांगायचं कारण काय की जनार्दन स्वामी आपले गुरु फाल्गुन वद्य षष्ठीला गेल्यानंतर त्यांचा उत्सव नाथांनी सुरू केला आणि त्याला ते जनार्दन षष्ठी म्हणत होते. पण योग असा की काही वर्षानंतर नाथांनी ठेवल्यामुळे आपण आता त्याला नाथषष्ठीच म्हणतो. म्हणजे हा शिष्य अनेक कारणांनी, ती कारणं आपण आज पाहणार आहोत आणि गोष्टी काही पाहणार आहोत, जीवनातले प्रसंग. काय आहे की ते एवढे प्रसिद्ध झाले, त्यांचं वाङ्मय केवढं आहे हो. वाङ्मयामुळे माणूस हा स्मृतीत राहतो. ज्यांनी वाङ्मय लिहिलेलं आहे, ज्यांनी प्रवचनं केलेली आहेत, रचना केलेल्या आहेत, ज्या दुसऱ्यांनी लिहून घेतलेल्या आहेत, तरीसुद्धा ती व्यक्ती जास्त लक्षात राहते. म्हणून जनार्दन स्वामींची काही विशेष रचना माहीत नाही आपल्याला, परंतु सद्गुरूंबद्दलची पदं, जनार्दन स्वामींचा जय जयकार करणारी पदं, कारण तो गुरूंचा जय जयकार आहे आणि त्यांनी केवढं वाङ्मय लिहिलेलं आहे ते नंतर आपण पाहणार आहोत. आज त्यांचा पहिला एक प्रसंग बघूया. काल आपण काय बघितलं होतं की गृहाश्रम न सांडिता, सांडू नका गृहाश्रम, आणि आत्मबोध माझा जो आहे ना तो कधी मळू देणार नाही आम्ही. प्रारब्ध रेषा म्हणजे कर्म रेखा न ओलांडिता, मी प्रार्थनाच करणार नाही माझे प्रारब्धाचे भोग चुकवा म्हणून. निज व्यापारेवर्तिता, व्यापार म्हणजे व्यवहार, व्यवहार मी सगळे करतोय, सगळी कर्तव्य मी पार पाडतोय, प्रारब्धाचे भोग मी भोगतोय. मी गृहस्थाश्रम सोडलेला नाही आहे, तरीसुद्धा माझा आत्मबोध आहे ना, मी आत्मा आहे हा बोध न मैळे मलिन होत नाही. तो खरा धन्यो गृहस्थाश्रमा, त्याचं कुटुंब किंवा तो धन्य गृहस्थ. आपल्या गुरुबद्दल ते म्हणतात, चांगल्या गृहस्थानी कसं असावं असं शिकलेलं आत्मबोध मलिन होऊ द्यायचा नाही. संसार करायचा, संसारातली भोग भोगले तरी चालतील, त्या भोगाबद्दल त्यांनी पुढे काय सांगितले ते आपण बघणार आहोत. पण एक गंमत बघा, काल आपण बघितलं अनेक ठिकाणी नाथांच्या चरित्रात अशा निरनिराळ्या तारखा आहेत. एका चरित्रात सुद्धा की ज्या वेळेला जनार्दन स्वामी बघतात, कुणीतरी सांगते की खाली एक किशोर येऊन बसलेला आहे, बालकापेक्षा मोठा पण तरुण नाही आहे. ते खाली येतात कौतुकाने बघायला, आणि काल मी तुम्हाला सांगितलं त्याला कडेवर घेतलेलं आहे. काही ठिकाणी हा प्रसंग नाथ 20-21 वर्षाचे असताना घडलेला सांगितलेला आहे, त्यावेळेला कसे कडेवर घेतील. पण तिथे काय सांगितलेलं आहे की ह्याच्यावरून हात फिरवताना त्यांना वाटलं की अत्यंत निरभ्र आकाशात जणू चंद्र, वसंतचं भान विसरून सुद्धा कोकिळा गातीये. म्हणजे इतका चांगला अनुभव आला. आणि मग ते म्हणतात की अरे तुला बघितल्यानंतर मला दत्ताचं दर्शन झालं. गुरु म्हणतात की ज्याला लोक दत्ताचे अवतार म्हणतात ते गुरु म्हणतात की तुला बघितल्यानंतर मला दत्ताचं दर्शन झालं. तुला स्पर्शनं म्हणजे स्पर्श केल्यानंतर मी दत्ताला साक्षात स्पर्श करतोय असं मला वाटलं. हे गुरूंचे उद्गार आहेत. म्हणजे त्यांनी ओळखलं होतं की हे बाळ जे आहे ते खूप बुद्धिमान आहे आणि ते खूप काहीतरी कार्य करणार आहे, भागवत धर्माचं किंवा आपण त्याला म्हणूया अध्यात्माचं, परमार्थाचं खूप मोठं कार्य करणार आहे. त्यांनी सांगितलं ना की कर्मरेखा न ओलांडिता. नाथांच्या जीवनात असे प्रसंग आले, नाथांच्या मुली होत्या, त्यांचेही काही, पण महत्त्वाचा प्रसंग आला तो हरिपंडित, त्यांचा एकुलता एक मुलगा. हा हरिपंडित हुशारच होता, म्हणूनच त्याला पंडित म्हणत होते. संस्कृतवर त्याचं प्रभुत्व होतं. पैठणला त्याला आपल्या वडिलांबद्दल अभिमान वाटायचा आणि वडिलांना या मुलांबद्दल अभिमान वाटायचा, आणि त्या गिरिजाबाईंना दोघांबद्दल अभिमान वाटायचा, पती आणि पुत्र. हे मी सांगतोय कारण त्याला अर्थ आहे. ज्या वेळेला त्यांनी भागवत मराठीतून सांगायला सुरुवात केली, ते रोज सांगायचे पुराण, आणि पुराण ज्या खांबाला टेकून बसायचे त्याला पुराण खांब म्हणतात. आणि त्यांच्या नात्यातलाच, पण त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या घरी येऊन कायमचा सेवेत राहिलेला उद्धव, तो खांबाला टेकून बसायचा समोरच्या, त्याला उद्धव खांब म्हणतात. अजूनही म्हणजे पुराण खांब, उद्धव खांब ते सांगायचे. त्यावेळेला हरिपंडितने एक दोनदा सांगितलं की मराठीतून भागवत नका सांगू, प्राकृत भाषा आणि संस्कृत भाषा यात फरक आहे.
काही ग्रंथ हे संस्कृत भाषेतच राहिलं पाहिजेत, सर्वांना त्यांचा अधिकार नाही आहे. ते म्हणाले मला हा मार्ग सोपा करून दिलेला आहे ज्ञानेश्वरांनी. माझ्या आधी 1-2-250 वर्ष काय केलेलं आहे त्यांनी ज्ञानेश्वरी नाही सांगितले. ती मराठीत नाही गीता, म्हणजे आणि ती गीतेपेक्षा जास्त चांगली आहे. तू बहुजन समाजाला विचार, तू वारकऱ्यांना विचार. ज्ञानी लोकांसाठी संस्कृतमधले ग्रंथ असतील, पण जनसामान्यांसाठी जे खरे चांगले भक्त असतात, ज्ञानी लोक अहंकारी असण्याची शक्यता जास्त असते, पण अत्यंत नम्र कोण असतात? आम्ही विष्णुदास, विष्णूचे दास आहोत, वारकरी आहोत, आम्ही अत्यंत मृदू, लोण्याहून मृदू असतो, अशी वर्णनं. म्हणून मी सांगणार मराठीत. शेवटी एक दिवस तो म्हणाला की आज निकालच लावूया. त्याने आपल्या आईला विचारलं की तुझा पती जे करतो ते धर्मबाह्य वर्तन आहे. आधी त्यांनी खूपच धर्मबाह्य केलेलं आहे की श्राद्धाला जर ब्राह्मण आले नाहीत तर जे काही जनसामान्य आले त्याच्यात अस्पृश्य वगैरे सुरू होते, त्यांनी जेवण करून आपल्या वडिलांचं श्राद्ध साजरं केलं. त्या अस्पृश्य मुलीला उचललं, ती काशीची गंगा त्या गाढवाच्या तोंडात घातली. 1 ना 2 असे कितीतरी उदाहरणं सांगता येतील. धर्मबाह्य वर्तन आहे, पण ठीक आहे, समाजावरचं त्यांचं प्रेम वगैरे मी समजू शकतो, पण ही आपल्या भाषेशी कमिटमेंट आहे. ह्यांनी जर असंच कार्य चालू ठेवलं तर तुला आमच्या दोघातून एकाची निवड करावी लागेल. गिरिजाबाईंना सांगितलं, म्हणजे आपल्या आईला. क्षणाचाही विचार न करता त्यांनी सांगितलं तू जाऊ शकतोस, तू घर सोडून जाऊ शकतोस. हे जे कार्य करतायत ते मातृभाषेचं त्याचे महत्त्व मी तुझ्यापेक्षा जास्त समजते. काही लोकांच्या डोळ्यातून पाणी येत असतं ज्यावेळेला ते प्रसंग वर्णन करत असतात. किती निरनिराळे ग्रंथ त्यांनी सांगितलेले आहेत लोकांना, लिहिलेले आहेत लोकांसाठी. प्राकृतमध्येच सांगितलं पाहिजे भागवत. तो म्हणाला मी घर सोडून जातो. काशीला गेला, तिथल्या पंडितात हा हरिपंडित, तिथेही तो ज्ञानी. वाद विवाद चर्चा संस्कृतमधून. इकडे काय केलं नाथांनी, पुरे केलं भागवत. काही ठिकाणी 1-2 अध्याय राहिले होते वगैरे, पण जे काही पुरे केले भागवतच म्हणूया ना आपण, ते घेऊन ते काशीला आले. काशीच्या पंडितांची आपण मान्यता घेऊया. त्यांनी पहिल्यांदा म्हणाले फेकून द्या तुमचा तो गंगेत. जशी यांच्या वह्या जशा तरल्या तसे गंगेने यांचा भागवत परत दिला, अशी सुद्धा एक आख्यायिका आहे. ते पंडितांनी म्हणले मराठीत प्राकृतमध्ये भागवत फेकून द्या. गंगेनं त्यांना हातात आणून दिलेला ग्रंथ. पण जाऊ दे, ही आख्यायिका विसरूया. दुसरा एक प्रसंग घडला. ते म्हणाले काशी विश्वेश्वर ठरवेल की हे तुमचा ग्रंथ योग्य आहे का अयोग्य आहे. म्हणाले आम्ही सगळ्यात खाली हा ग्रंथ ठेवतो, त्याच्यावर मग भागवत वगैरे संस्कृतमधले ग्रंथ ठेवतो. आता दार बंद करतो, शेजारती झालेली आहे, निरोप घेतलेला आहे. उद्या काकड आरतीच्या वेळेला दार उघडलं जाईल, त्यावेळेला तुमचा ग्रंथ जर सगळ्यात वरती आलेला असेल तर आम्ही त्याला मान्यता देऊ. असं 1-2-3 दिवस झालं. नाथ म्हणाले मला माहीत नाही, काशी विश्वेश्वराला तो मान्य. मग त्या पंडितांना इतकं पटलं, म्हणाले ऐकूया काही भाग. आधी त्यांनी ऐकलेला होता आणि ते म्हणाले धन्य वाटतंय, म्हणजे आम्हाला या भाषेत भागवत जेवढं समजतं, कारण भागवताची संस्कृत अवघड आहे. विद्वानांची परीक्षा भागवतात होते असं एक वचन आहे. तर गंमत बघा, त्यांनी हत्तीवरून भागवताची मिरवणूक काढली. हत्तीवर अंबारी, त्या अंबारीवर आसन, त्या आसनावर हा भागवत ग्रंथ आणि चाललेल्या मिरवणूक. हरिपंडित आंघोळ करून का कुठून तरी येत होता. त्यांनी विचारलं की अरे मिरवणूक तर दिसते पण कुणीच बसलेलं नाही तिथे. ते म्हणाले ग्रंथाची मिरवणूक आहे. कुठल्या ग्रंथाची, कुणी लिहिलाय हा ग्रंथ. ते म्हणाले ते पुढे चाललेत. ते बघितलं तर आपले वडील. मग त्यांना सगळी कथा कळल्यानंतर रस्त्यात त्यांनी नमस्कार घातलेला आहे आपल्या वडिलांना. माझी चूक मी मान्य करतो, मी घरी येतो. पण हत्तीवरून मिरवणूक निघाली ग्रंथाचे, या भागवताचे. फारच सुंदर. भागवताच्या बाबतीत ते काय म्हणतात की मी एका, आणि ते जनार्दनी, एका जनार्दनी त्यांचे अभंग संपतात आपल्याला माहीत आहे. हा जो एका जनार्दनाचा, त्यांनी एकावर 1-11 असा 11वा स्कंद भागवताचा निवडला आणि त्याच्यावर एकाकार होऊन टीका लिहिली. एक गुरु, एक मी, 11 लिहिताना एकाकार, एकच, एकनाथ. काय सुंदर आहे. म्हणजे मी 11वा एकावर 1 असा स्कंद, 12 स्कंद आहेत भागवतातले, मी 11वा निवडला. एक गुरु, एक शिष्य, एकावर 1, 11. सांगत असताना
मी इतका एकाकार झालो की एक गुरु आणि एक शिष्य 11 न उरता एकच उरलं. आपण त्याला एकनाथ, त्यांचा शब्द नाही आहे हा, आपण समजूया ते एकनाथ. आणि एकनाथ हे नावच कशाला व्यक्तीचं? एकनाथ ही ती सगळी शक्ती आहे, सगळं जग चालवणारी एकच नाथ आहे. तुम्ही त्याला कोणत्याही नावाने हाक मारा. एकम सत विप्राह बहुधा वदंती. विप्र म्हणजे ज्ञानी लोक एकच ब्रह्म निरनिराळ्या नावानी निरनिराळ्या वर्णनानी वगैरे सांगतात, पण ते नावाच्या आणि वर्णनाच्या पलीकडे असलेलं ब्रह्म ते एकच आहे. एकम एव अद्वितीय, एकमेवाद्वितीय असं ते ब्रह्म आहे. तुम्ही त्याला निरनिराळी नावं द्या, निरनिराळ्या भाषेत त्याला म्हणा. आता हरिपंडिताचं हे त्यांनी एका अर्थाने ते विष पचवण्यासारखा प्रसंग होता. हा मुलगा जातो, भांडून जातो. काही जण मुलाची बाजू घेतात, काही जण त्यांना विरोध करणारे जे उच्चवर्णीय होते ना, त्यांनी हरिपंडिताचीच बाजू घेतली. पण नंतर हा सगळा प्रसंग घडला. त्यांनी काय सांगितलं? कर्मरेखा नोलांडिता, म्हणजे न ओलांडिता. त्यांनी काहीच तक्रार केली नाही. असं कसं? इतकं सगळं देवा, मी तुझं काम करतोय, जनता जनार्दन तू, आणि या जनता जनार्दनाला समजावा अशा भाषेत मी हा ग्रंथ सांगतोय, आणि मला पुत्रवियोग. काही तक्रार केलेली नाही. निज व्यापारे वर्तता. आत्मबोध जो आहे तो न मैळे मलिन होऊ दिला नाही. नाथांचं चरित्र आहे ते एका ओवीत, आणि तिथे भागवतातलीच ओवी आहे ही. गुरुचं किंवा धन्य असा गृहस्थ असतो, गृहस्थाश्रम असतो, त्याचं वर्णन करताना हे आहे. आणि तुम्हाला सांगितलं की भावार्थ भागवत नावाचा ग्रंथ, गद्य भाषांतर, आणि त्या प्रत्येक अध्यायाला एक सुंदर प्रस्तावना. जसं दासबोध केलेलं आहे, सार्थ दासबोध, तसं भावार्थ भागवत गुरुवर्य बाबा बेलसरेंचं आहे. त्याच्यात त्यांनी हा नाथांना अर्पण केलेला आहे. पण नाथांना अर्पण करताना ही ओवी तिथे लिहिलेली आहे. आत्ता तुम्हाला गृहाश्रमो न सांडिता, कर्मरेखा न ओलांडिता, निज व्यापारी वर्तिता. आपला जो आत्मबोध आहे ना, सर्वथा न मिळवे, तो मलिन होऊ देणार नाही याची काळजी घ्यायची. दुसरं महत्त्वाचं कार्य ज्ञानेश्वरीचं, आपण म्हणतो ना, शुद्ध आणि प्रमाणित स्टँडर्ड अशी प्रत त्यांनी तयार केली. काय झालं त्यांच्या भाषेत बघूया. पहिल्यांदा फार सुरेख आहे. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात. ज्ञानेश्वर स्वप्नात आले माझ्या. सांगितली मात मज लागी. नाथ म्हणतात मला सांगितले, माझ्या स्वप्नात आले ज्ञानदेव, आणि मात म्हणजे मला एक गोष्ट सांगितली त्यांनी. काय? दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. ज्ञानेश्वर कसे दिसत होते? दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे. परब्रह्म तेज आहे, मदनाचा पुतळा म्हणजे सुंदर आहेत, शांत आहेत, परब्रह्म आहेत, बोलत होते माझ्याशी. काय बोलले? अजान वृक्षाची, तिथे अजान वृक्ष म्हणून आहे, एक सुवर्ण अश्वत्थ आणि अजान वृक्ष ज्याच्या खाली लोक पारायण वगैरे करत असतात, त्याची मुळी तिथे समाधी आहे. त्याची मुळी खाली येऊन तिचा फास माझ्या गळ्याभोवती पडलेला आहे. माझा श्वास रोखलेला आहे, मी गुदमरतोय. अजान वृक्षाची मुळी कंठास लागली, येऊन आळंदी काढ वेगी. वेगी म्हणजे बेगी बेगी, लवकर आहे, आणि ती काढ. माझा श्वास अगदी घुसमटून गेलेला आहे. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी. अलंका म्हणजे आळंदी. अलम ददाती इथे आळंदी. तिथे पाहिजे ते तुम्हाला मिळेल. तुम्हाला प्रपंचातलं पाहिजे मिळेल, प्रपंचातून सुटायचं मिळेल. कारण हेच तर खरी ज्ञानेश्वरी वगैरे संत वाङ्मयाचं वैशिष्ट्य आहे. इंद्रायणी काठी देवाची आळंदी आपण म्हणतो, तिथे तुम्ही जा. हे अलंकापुरीला मी आलो. आता त्याचं वर्णन अनेक ठिकाणी निरनिराळे येतं, पण एका ठिकाणचं वर्णन असं आहे की तिथे लोकांना त्याने विचारलं की इथे ज्ञानदेवांनी समाधी घेतली, ते स्थान कुठे? काय? सिद्धेश्वर देवाच्या जवळ आहे. ज्ञानेश्वरांची समाधी, ज्ञानेश्वर हे विस्मरण झालेलं होतं त्या 200-250 वर्षात. सगळीकडे तण माजलं होतं, झाडी वाढली होती. मग त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने कुऱ्हाड कोयती वगैरे घेऊन आधी तो भाग स्वच्छ केला. आणि त्यावेळेला नदीच्या प्रवाहात असं एक दार दिसला, असा काहीतरी उल्लेख आहे. मग ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नदी माझी देखील द्वार. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले. पूर्व पुण्य श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. आता हे श्री गुरु म्हणजे काय? आध्यात्मिक गुरु, अनुग्रहाचे गुरु जनार्दन स्वामीच आहे, पण हेही मला गुरुच भेटले. हे कार्य त्यांनी सुरू केलं. आणि नंतर ज्या वेळेला ते करत होते, लिहित होते आणि शुद्ध करत असतील, हा शब्द बरोबर नाही आहे. लोक असंही सांगतात आणि ते जास्त बरोबर आहे.
उपलब्ध असलेल्या अनेक त्यांनी ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखित प्रती घेतल्या आणि मग त्यांनी एक एक ओवी सगळ्यातली वाचायला सुरुवात केली. लिहिताना काय हो, त्यावेळेला एकतर निरक्षरता, जे लिहित होते त्यांचे अक्षर फार चांगली असतील असं नाही आणि रूल्ड पेपर वगैरे काही नाही, ते लिहिलेले आहे. आणि त्याच्यात एवढे पाठभेद होते, म्हणजे एक जण म्हणत होते की बोध, दुसरे जण म्हणत होते शोध, तिसरे म्हणत होते क्रोध आणि त्याप्रमाणे अर्थ लावले जात होते. एक जण म्हणत होते मग्न, दुसरे जण म्हणत होते लग्न, तिसरे जण आणि नग्न सुद्धा म्हणत होते. त्याप्रमाणे अर्थ लावायचा. अर्थ काही कसाही स्ट्रेच करता येतो की हो, पण ही अंदाधुंदी आहे, ही अनागोंदी आहे एका अर्थाने. मग त्यांनी सांगितलं हा दृष्टांत त्यांना झाला. ते अस्वस्थ असतील, विचार करत झोपले असतील, स्वप्नात ज्ञानेश्वर आले असतील आणि गळफास लागला. म्हणजे काय, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरांची शक्ती. ज्ञानेश्वरी ही स्त्री नाही आहे, हे लक्षात ठेवा. आता ते नावं तुम्ही द्या, पण ज्ञानेश्वरांची शक्ती, ज्ञानेश्वरांचं सत्व, ज्ञानेश्वरांची प्रतिभा लक्षात ठेवा म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि माझ्या गळफास लागलेला आहे. त्यांनी हा अर्थ काढला आणि तो इतका योग्य होता की त्यांनी नंतर प्रत्येक ओवी वाचायची आणि कुठला शब्द योग्य आहे. कधी कधी ते असं करत असतील की हे चारही शब्द योग्य नाही आहेत, हा शब्द जास्त योग्य आहे, हा त्यांनी स्वतःचा नाही घातला. आत्तापर्यंत लिहिलेले मला मिळत होते, त्याच्यात प्रत्येक ठिकाणी असे मला भेद आढळत होते शब्दांचे आणि अर्थ कधी कधी फार अनर्थ माजत होता. त्यांनी स्वतःचा शब्द घातला असेल. काम चालू होतं, ते एका दिवसात होणारं काम नाही. 9,000पेक्षा जास्त ओव्या आहेत. तिकडे एक अवलिया होता पैठणला, त्यांच्या रस्त्यावर ते आंघोळ करायला जात असताना वगैरे असेल. एक दिवस तो करत होता, नवीन शालजोडी होती आणि त्याला जुन्या चिंध्यांची ठिगळं लावत होता. त्यावेळेला त्याने विचारलं हे तुम्ही काय करताय. ते म्हणाले की कोणतरी एकनाथ आहेत, ते ज्ञानेश्वरी शुद्ध करतायत. असंच आहे ते शालजोडीला ठिगळं लावण्यासारखं. त्याला कदाचित माहिती नसतील एकनाथ आहेत. एकनाथांच्या दृष्टीनं हे डोळे उघडणारी घटना होती. ते म्हणाले मला 10 याच्यात जो शब्द आढळतात त्यातला एक शब्द निवडणं हे बरोबर आहे ना, कारण ते आधी लिहिले गेले ते 10 बरोबर नाहीत, हा 11वा शब्द बरोबर आहे, हे 11वा चरण बरोबर आहे, म्हणून मी माझं जे घालत होतो सगळं त्याने काढून टाकलं. ज्या उपलब्ध प्रती होत्या त्याप्रमाणे केले आणि शेवटी एक शपथपूर्वक किंवा आग्रहपूर्वक सांगितलं हे अमृताचं ताट भरून ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे अमृताचं ताट आहे. त्याच्यात तुम्ही तुमचा एक शब्द जरी घुसडाल तरी या अमृताच्या ताटात नरोटी म्हणजे करवंटी, आपण कोकणीत कट्टी म्हणतो नारळाची, ती करवंटी ठेवण्यासारखं आहे. काही बदल करू नका. ही आता ज्ञानेश्वरी शुद्ध झाली, सिद्ध झाली, प्रमाणित झाली. हे फार मोठं कार्य त्यांनी केलं. आणि म्हणून आपण म्हणतो की 1 कोटी रचना करायची अभंगाची माझी राहिलेली आहे, तू क्या ते पूर्ण कर. म्हणून तुकारामांच्या स्वप्नात नामदेव येतात आणि पांडुरंग येतो. हे बघितलं आपण. तो म्हणतो ठीक आहे मी करतो. तसं नाम्याचा तुका जसा झाला तसं ज्ञान्याचा एका झाला. ज्ञानेश्वरी त्यांनी फार मोठं कार्य, आपल्याला कळत नाही, हे संशोधन आहे, हे संशोधन आहे आणि हे काही महिने चाललेलं काम असेल, एखादं वर्ष चाललेलं काम असेल, पण ते त्यांनी फार महत्त्वाचं केलं, अत्यंत महत्त्वाचं कार्य. आता एक लक्षात ठेवा की त्यांचे रचना आपण नंतर बघा त्यांनी काय काव्य केलेले. पण ज्ञानेदेवांची जी ओवी आहे ना, 4 चरण, त्यातल्या पहिल्या 3 चरणांना यमक असलेला शेवटचं अक्षर आहे, 4थं निराळ आहे. आपण सोपं आपल्याला माहीत आहे म्हणून तुम्हाला सांगतो. आता विश्वात्मके देवे वे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दाने. पहिल्या 3 याला जे खळांची व्यंकटी सांडो डो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. 3 यांना ह्यांची जी ओवी आहे ना, 4ही चरणाला यमक आहे. 4थ्या चरणाचं यमक मध्ये आलेलं आहे. आता हे वाचा. नारद म्हणतात की तुम्हाला भक्तीचं किती वर्णन करून सांगू, यथा व्रज गोपिकानाम. तोच भाग एकनाथांच्या शब्दात किती गोड शब्द आहेत बघा. आणि 4ही चरणांना यमक आहे. 3 शब्दांना शेवटचा अक्षर ते यमक आहे आणि 4थ्या चरणाला मध्ये आलेलं अक्षर. वाचताना एक सुंदर रिदम किंवा आपण म्हणतो ना तालबद्ध वाचन ते करता येतं. आपण बघूया.
गोकुळीच्या गोपिका संसारासी होऊनी विमुखा, तन मन प्राणे मज लागी देखा, भाळोनी निज सुखा पावल्या. ख 4 ठिकाणी आलेले आहे. म्हणजे गोकुळीच्या गोपिका, गोकुळातल्या गोपी संसारासी होऊनी विमुखा, संसाराला त्या विमुख झाल्या. विमुख झाल्या म्हणजे काय, संसारात असून संसारातून सुटल्या. त्यांनी संसाराकडे पाठ नाही फिरवली. मागे एक आपण बघितलं होतं, त्यांचा केवढा भाव असेल हो. त्याला भक्ती म्हणतच नाही, त्याला प्रेम म्हणतात. भक्तीमध्ये काहीतरी एक्सचेंज आहे. देवा मला हे पाहिजे रे, आमच्या कुटुंबात ही परिस्थिती आहे रे, मी भक्ती करतो, म्हणजे मी हे वाचेन ते वाचेन, हे करेन ते करेन, मला काहीतरी दे. कुठेतरी ही भक्ती आहे. एक्सचेंज, गिव्ह अँड टेक, देवघेव आहे. प्रेमाला काहीच नाही. मी प्रेम करतो तुझ्यावर, मी प्रेम करते तुझ्यावर, आणि काय विचारतोस हे मी का करते म्हणून, इतकी सेवा का करते, अरे प्रेम करते म्हणून, प्रेम करतो म्हणून, विचारूच नका प्रश्न. गोपी अशा आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं, गोकुळीची या गोपिका संसारासी होऊन विमुखा, तन मन प्राणे मज लागी देखा. मला तन मन प्राण अर्पण केलेलं आहे त्यांनी. भाळोनी निज सुखा पावल्या, मला माझ्यावर भाळल्या म्हणजे माझ्यावर प्रेम, आणि निज सुख म्हणजे आत्मसुख, त्यांना आत्मसुख मिळालं. तुम्ही गोपींचं अनेक उदाहरणं सांगितली जातात. एक गोपी निघाली, कृष्णाची वासरी वाजली आणि ही दूध पाजत असेल मुलाला, तिने त्या मुलाला ठेवलं आणि निघाली. वाटेत कोणीतरी सांगितलं, बघ तुझं अर्धवट टाकून, त्या मुलाला पाजणं अर्धवट टाकून तुझी बायको धावतीये, आज मी कसंच तिला कृष्णाकडे जाऊ देणार नाही. म्हणून तो तिच्या वाटेत येतो आणि हात करून असं अडवतो, नाही जायचं कृष्णाकडे. ती त्या कृष्ण भाव असं म्हणतो ना, अवेअरनेस, कॉन्शियसनेस ऑफ कृष्ण, कृष्ण भावनामृत आपण म्हणतो, त्या कृष्ण भावात ती एवढी होती की कृष्णा नवऱ्याला ती बघते, नवरा अडवतोय, कृष्णा माझी वाट अडवतोयस, अरे इथेच मी तुझ्याकडे येते, म्हणून ती खाली पडते आणि मरते. भाव आहे हा. तू कृष्ण अडवायचा गोपीना, मी जाऊ देणार नाही, मला तुम्ही लोणी द्या, हे करायचं ना. कृष्णा अरे मी तुझ्याचकडे, वाटेत मला अडवतोस, बरं झालं इथे भेटलास, बास आता मला पुढे जायचंच नाही, आणि ती मरून पडली. त्यावेळेला नवऱ्याला पश्चात्ताप झाला. हे दिव्य प्रेम आहे. म्हणून इथे निजसुखा पावल्या. पुढे काय, मज वेगळे जे जे सुख, ते ते गोपिकांशी केवळ दुःख. मज वेगळे जे जे सुख, ते गोपिकांशी केवळ दुःख. कैशी आवडी अलौकिक, अलौकिक आवडी काय, मज हृदयी देख न विसंमती, मला हृदयात पाहिल्याशिवाय त्या राहूच शकत नाही. मग कायम त्यांच्या हृदयात माझं प्रतिबिंब किंवा मीच त्यांना दिसतो. त्यांनी मला हृदयात कोंडून ठेवलेलं आहे. पुढे बघा, करिता सडा संमार्जन, सकाळी उठल्यानंतर सडा संमार्जन म्हणजे पाणी घालणं, केर काढणं. गोपिकासी माझे ध्यान, सडा संमार्जन करताना गोपिकासी माझे ध्यान, माझेनी स्मरणे जाणं, पर्ये देणे बालका. पर्य म्हणजे झोका. झोपवत असतील ना त्यावेळेला बालकाचं नाव म्हणताना कृष्ण म्हणजे कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, हे जे आपण बारशाच्या वेळेला वगैरे सगळं म्हणतो ना, कृष्णाशीच जोडलेलं आहे. पर्य झोका देताना सुद्धा त्या काय करत असतील, त्या माझंच नाव घेत असतील. एक संस्कृतमधलं स्तोत्र आहे, त्याच्यात इतक्या त्या कृष्णमय होऊन जातात की त्या जातात मथुरेला नेहमीप्रमाणे, आणि कुणाला समजा त्यांच्याकडे तूप आहे, कृष्ण पाहिजे का, कृष्ण, हे तू काय म्हणतेस, तूप विकायला आणलंयस ना, चुकलंच माझं, पण तू काय म्हणत होतीस, दही आणलंयस ना, मग मुरारी पाहिजे का मुरारी, मुकुंद पाहिजे का मुकुंद, गोविंद पाहिजे का गोविंद. सगळ्या जणी दूध, तूप, लोणी, दही, ताक असे 5 जर दुधाचे पदार्थ आणले असतील तर निरनिराळ्याने कोणी गोविंद घेता का गोविंद. लोक कौतुकाने यायचे, मग त्यांना वाटायचंच नाही की मी विकते ते लोणी आहे आणि मी त्याला गोविंद म्हणतोय. इतकं एकरूपता होती त्यांची. पुढे काय सांगतात, करिता सडा समोर. आता करिता दळणं कांडणं, पुढची गोष्ट, करिता दळणं कांडणं, माझे दीर्घस्वरे गाती गुण. जातेवरच्या ओव्या म्हणतात ना, पहिली माझी ओवी कृष्णाजी चतुराला, सुरू त्या जात्यावर बसलं की ओव्या सुचतात आणि दीर्घस्वरे वरच्या आवाजात म्हणतात, हिच्यापेक्षा तिचे टिपेचा आवाज आपण म्हणतो तसं आहे ते. करिता दळणं कांडणं, माझे दीर्घस्वरे गाती गुण, की आदरीला म्हणजे आरंभ केल्यानंतर दधी मंथन, माझे चरित्र गायन करीती.
अलीकडच्या काळात तरीसुद्धा आता तो बरा पलीकडचा झाला, एक सुंदर रचना होती. राधा गवळण करीते मंथन, अविरत हरीचे मनात चिंतन. आणि पुढे सगळं तो भावच आहे. आणि नंतर ते राधेचा जो भाव आहे तो बघण्यासाठी ताकातून लोणी आलं वरती. म्हणजे ती एवढी एकरूप झालेली आहे कृष्णरूप की तिचा चेहरा बघायला, कौतुक बघायला कृष्ण त्या नवनीताच्या रूपात ताकातून वरती आला की तू ह्याच्याचसाठी करतेस ना. म्हणून त्यांनी काय आदरिल्या म्हणजे आरंभिल्या दधी मंथन, माझे चरित्र गायन त्या करते. गायीचे दोहन करता, गायीचं दूध काढताय, गायीचे दोहन करिता माझे स्मरणी आसक्तता, एवं सर्व कर्मी वर्तिता, माझ्या विसराची वार्ता विसरल्या. हे काय, मला विसरायचं विसरून गेल्या. म्हणजे अखंड स्मरण आलं ना, माझ्या विसराची वार्ता विसरल्या गायीचं दोहन करताना सुद्धा. करिता गमनागमन, कुठेही जातायत येत आहेत, गमन आगमन. करिता गमनागमन, अखंड माझ्या ठाई मन. पाय कुठेही पडू देत, हात कुठलंही काम करू देत, मन माझ्या ठाई गुंतलेलं. अखंड माझ्या ठाई मन, आसन भोजन प्राशन करताना करिता मत ध्यान त्यांसी. त्या माझंच ध्यान त्यांना असायचं. विसरल्या इहलोक परलोक, मुक्ती वगैरे कशाला पाहिजे, परलोकात तुम्हाला चांगलं स्थान स्वर्ग कोणी बघितलंय. विसरल्या इहलोक परलोक, विसरल्या कार्यकारण निश्चय. कशामुळे ते होतं, तू तसं केलंस ना म्हणून तसं झालं, काही नाही, कृष्णाची इच्छा. मी तसं का केलं, कृष्णाची इच्छा. हे असं का झालं, कृष्णाची इच्छा. बस सगळं कार्यकारण, कॉज अँड इफेक्ट. असं झालं म्हणून हे झालं, हा कारण आहे आणि हे त्याचं कार्य आहे. कार्यकारण सगळं विसरला. देख माझे ध्यान सुख भोगिता. फार सुंदर आहे. पुढे काय, आपण त्यांचे अभंग बघणार नाही आहोत, पण किती सोपी रचना आहे. आणि तुम्हाला वाटेल की तुकाराम काय, ज्ञानदेव काय, नामदेव काय आणि एकनाथ काय, या प्रत्येकाची शैली निराळी आहे. सोपेपणा आणि हृदयाचा ठाव घेणं, ये हृदयीचे ते हृदयी घातले, ते सगळं आहे. पण ज्ञानेश्वरी त्यांची उंचीच एवढी आहे. नाथांच्या एकंदर अभंगांची खोली खूप आहे, जास्त भाव आहे त्यांच्या ह्याच्यात. आवडीने भावे हरी नाम घेसी. अनेकांच्यावर आता रचना गायला गेलेल्या आहेत. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी. ज्या हरीचं नाम घेतो सर्व आहे. नको करू खेद कोणत्या गोष्टी, खेद म्हणजे दुःख. नको करू खेद कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. त्याला काही कळत नाही का, अणु अणुत विष्णू म्हणायचं आणि काळजी करायची. सिलेंडर संपलाय, जावे बापू येणार आहेत, मिळाला नाही तर अरे त्या सिलेंडरमध्ये तो विष्णू आहे. ते झाल्यानंतर आणि एवढा कोण जावे लागून गेला. तुम्ही जर सांगितलं जावे बापू सिलेंडर संपलाय, प्रामाणिकपणे सांगितलं, बरं झालं बाहेरून मागवूया, हल्लीचे जावे बापू आहे, इतका आनंद झाला त्याला. असं मी असे तोपर्यंत सिलेंडर नाही मिळाला तरी चालेल, वी विल मॅनेज. ही मॅनेजमेंट ही कल्पना करा, पण मजा येते. तू चिंता कशाला करतेस दुसऱ्याच्या ॲक्शन्सबद्दल? स्वतःच्या ॲक्शन्सची तुला चिंता करता चुकीचं आहे, चिंता करणं चुकीचं आहे, तर दुसऱ्याची कशाला? त्यांना काय वाटेल, ते काय येतील. म्हणून तुम्हाला सांगतो की तसं नाही आहे. नको करू खेद कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. तुला फेकून देईल तो, तुझा तो त्याग करेल. अरे सगळ्या जीवांची काळजी तो करतो. विष्णू आहे ना, प्रतिपालन करणं हे त्याचं काम आहे. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. संचित म्हणजे प्रारब्ध. प्रारब्धाचं कौतुक बघ की तो. आणि कौतुक मी केव्हा बघेन लक्षात ठेवा, मी जर त्याच्यात आसक्त नसेल तर, त्याच्याशी अटॅच्ड नसेल, जोडलेलंच आहे, मी काय कौतुक पाहणार आहे सांगा बरं. कौतुक पाहिला जरा अंतर पाहिजे आणि साक्षीभाव पाहिजे. साक्षीभावाने बघ ना कौतुक कशाचं, प्रारब्धाचं. आहा हा काय सुंदर. आपण बघितलं होतं ना, मी तुम्हाला 2 सांगितलं होतं गोष्टी, फक्त आठवण करून पुढे जाऊया. एक मित्र की ज्याचं काही देवावर विश्वास नव्हता, असं डोकं बाहेर, बोट बाहेर ठेवलं होतं, बोलता बोलता गप्पा मारता मारता, आणि प्रचंड वेगाने जाणारी गाडी, ती कुत्रं त्याच्या टेरिटरीत आल्यानंतर पाठलाग करतात काही कुत्री. त्या कुत्र्यांनी येऊन त्याच्या बोटाचा चावा घेतला. आम्ही म्हणतोय अरे चल बरं झालं, गाव जवळ आहे, शहर, आपण काय करूया, तिथे हॉस्पिटल. गरज नाही म्हणला.
तुम्ही दत्तात्रेयाच्या भोवतीचे 4 कुत्रे म्हणतात ना, त्यातल्या एका कुत्र्याने चावलाय. म्हणाला माझी खात्री आहे. अरे काय त्याचा अचूक नेम आणि काय त्याचा वेग, आपल्या गाडीच्या वेगानं धावत बोटाला तो चावला. काही नाही, हे दत्ताची इच्छा आहे. एकदम बदलला तो. मुद्दा काय आहे की आमच्या चर्चा देवाच्याच चालल्या होत्या, देवाच्या अस्तित्वाच्याच चालल्या होत्या. त्याच्यात 4 कुत्री ही 4 वेद आहेत, मागची गाय ही गोमाता म्हणजे पृथ्वी आहे, हे सगळं असं चालले असताना तो कुत्रा त्याला चावतो. इच्छा आहे त्या दत्तात्रेयाची, मला काही होणार नाही आहे. त्यांनी कुठलंही इंजेक्शन वगैरे घेतलं नाही आणि त्याला फार बरं वाटलं, हेही लक्षात घ्या. म्हणून म्हणतात जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तो पाहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश होय. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे. आणि हरिकृपा केव्हा होईल? हरीचं नाम घेतल्यानंतर त्याचा नाश होय. म्हणजे असून नसल्यासारखं होतं. अहो किती दुःख भोगतात काही स्त्रिया. पूर्वी जास्त होत्या कारण गरीब होती कुटुंब आणि कुटुंबातल्या सदस्यांची संख्या जास्त होती. मुलं 3 मुलं 4 मुलं आणि पतीचं उत्पन्न काही नाही त्या मनाने, ही कुठे काय करणार आहे? अशा वेळेला सुद्धा त्या म्हणायच्या काही हरकत नाही आहे, तशी देवाची इच्छा आहे. दैव शब्द क्वचित वापरायचा. देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे. काकाने आपल्याला घराबाहेर काढलं, देवाची इच्छा आहे. आपल्याला चांगलं घर मिळवून देईल. काकाबद्दल मनात तू दुष्टभाव ठेवू नकोस. काकाला तसं वागण्याची प्रेरणा किंवा इच्छा देवाचीच होती. असं सांगत उभे राहिलं, कुटुंब उभं केलं, मुलांना शिकवलं, स्वतंत्र बनवलं. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून लक्षात ठेवा की जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. कौतुक बघ. आत्ता मी तुम्हाला सांगितलं ना, काय छान तो कौतुक बघत होता. आपण नेहमी त्या आनंद सिनेमाचं बघतो, तो म्हणतो अरे काय सुंदर मला रोग झालाय, आय मस्त लिम्फोसर्कम ऑफ द इंटेस्टाईन. हे आपण परत उदाहरण का बघतो? जसं वाल्याचं बघतो तसं हे बघतो. काही उदाहरण कारण ती सगळीकडे अप्लाय होतात. कॅन्सरसारखा असाध्य रोग होणं म्हणजे केवढं संकट आहे हो. अल्टिमेट शेवटचं संकट आहे ते. जसं एखादा जवान आपला जीव देतो देशासाठी, त्याला अल्टिमेट सॅक्रिफाईस म्हटलंय. लास्ट फुल मेजर ऑफ सॅक्रिफाईस. त्यागाचं सगळ्यात शेवटचं पूर्ण असं माप त्यांनी देशासाठी दिलेलं आहे. म्हणजे प्राण ना, त्याच्यापेक्षा जास्त मी काय देऊ शकतो? घर देऊ शकतो. तरी मी उरलो ना, मी प्राणच देतो. असे आहेत ना देणारे लोक. म्हणून तो म्हणतो की ठीक आहे, हरकत नाही, मी मस्त मजेत जगेन. किती तुम्हाला सांगतो, फार पूर्वीची गोष्ट आहे, ज्यावेळेला सर्जरी म्हणजे रेडिएशन किंवा केमोथेरपी नव्हती तेव्हाची गोष्ट असेल. आमच्यापैकी एका मित्राला लहान आतड्याचा रोग झाला. तो तसा मित्र असं नव्हता, पण ग्रुपमध्ये कधी यायचा. त्याला तो झाला आणि मग त्याला दर 6 महिन्यांनी वगैरे चेकअपला बोलवायचे आणि ते 2-3 इंच वगैरे झालेलं आतडं कापून टाकायचे. त्यावेळेला तो म्हणतो की देवाने 22 फूट इंटेस्टाईन दिलेलं आहे. 3-3 इंच जर 6-6 महिन्यांनी कापलं, बरंच आयुष्य आहे. तो डॉक्टर ना काय म्हणतो, ते डॉक्टर आम्हाला एका कार्यक्रमाला भेटले होते, जुनी गोष्ट आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा कसला माणूस आहे. ते म्हणाले प्रत्येक वेळा तुम्ही पोट फाडणार त्याच्यापेक्षा इकडे झिप लावून ठेवा ना, पर्सला वगैरे जशी असते तशी झिप लावून ठेवा. उघडली आतडं कापलं, परत झिप लावून ठेवली. प्रत्येक वेळेला पोट वगैरे कशाला लावता? माझी हरकत नाही आहे. ते म्हणाले की ही जी ॲटिट्यूड आहे, आता अशी ॲटिट्यूड किंवा प्रवृत्ती हल्ली यायला लागलेली आहे वाचनातून, चिंतनातून. आणि आपलं एक्सपोजर, तुम्हाला मागे उदाहरण दिलं होतं की 7 हेड्स नावाचा एक संप्रदाय अमेरिकेत निर्माण झालेला आहे. जर मला कळलं की माझ्या आईला कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे, तर मी बाबांना सांगतो. मग बाबा, मी आणि माझी बहीण, आम्ही तिघंही, तिने अजून ट्रीटमेंट सुरू झाली नाही, केमोथेरपी वगैरे, कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे. तिला सगळ्यात भीती काय? मी सुंदर दिसते, माझे केस सुंदर आहेत, ते केस जाणार आहेत. माझे भुवयांचे केस जाणार आहेत, माझ्या पापण्यांचे केस जाणार आहेत आणि मी भूतासारखी दिसणार आहे. ते तिघंजण जातात. इकडे रिपोर्ट आलेला असतो आणि ते जाऊन आपलं पूर्णपणे केस डोक्याचे काढून येतात. ते म्हणाले हे काय? दिस इज नॉट सिम्पथी, दिस इज एम्पथी. संवेदना नाही तर समसंवेदना. हे ज्या वेळेला कळतात, किंवा तिचे जे मित्रमैत्रिणी, तिचे जे कलिग्स असतात, तेही काही जण आपले क्लीन शेव हेडचे म्हणजे मुंडन करून घेतात, केसांचं मुंडन तुझे. नंतर मग भाषणं करतात की आमचा आईला फुल सपोर्ट आहे, तिने काय बोलवलेलं नाही आहे. हे लक्षात ठेवा. हे ते सांगतायत
की तुम्ही प्रारब्धाचं कौतुक बघा ना, संचिताचं कौतुक बघा, प्रारब्धाचं कौतुक बघा. प्रारब्ध म्हणजे कुठे छातीवर मोठा दगड किंवा पर्वत ठेवलेला आहे आणि आता काय असंच जगायचं, कशाला आता असं जगेन मी, हरवतो की नाही त्याला बघा. आणि तो शेवटी म्हणतो ना कि अरे जब मैं पैदा हुआ तो मैं रो रहा था और तुम सब हंस रहे थे, जब मैं मरूंगा तो मैं हंसते हुए मरूंगा, तुम सब रोगे. आणि हु विल क्राय व्हेन यू डाय हा थीमच आहे ना या पुस्तकाचा किंवा या वाक्याचा किंवा ह्या वृत्तीचा. हे पाहिजे. नाथ सांगतात खेद वगैरे करू नका आणि शेवटी सांगतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. हरिकृपेनं त्याचा नाश झालेला आहे हे मात्र अगदी बघा. त्याच्यानंतर भगवंत सांगतायत की माझ्यापेक्षा माझ्या ह्यांना महत्त्व द्या. कुणाला? भक्तांना महत्त्व द्या. मी अथवा माझे संत संगती होई जासी प्राप्त, ते मज पावले निश्चित. संत माझा चांगला भक्त आहे त्याला तुम्ही येऊन मिळा, मी त्याच्यातच असतो. भक्त, भगवंत आणि नाम ही त्रिवेणी आहे. पण त्रिवेणी कशी की दोन यमुना येते, सरस्वती येते, मिळतात गंगा आणि शेवटी वाहते तिला गंगाच म्हणतात ना. तिला कुठे तीन नद्यांची नावं देतात? त्रिवेणी संगमानंतर गंगा व्हायला लागते. तशी एक आहे भक्त, दुसरा आहे भगवंत आणि तिसरा आहे नाम. भक्त, भगवंत, नाम यांचा संगम होतो आणि पुढे फक्त नाम वाहत राहतं. महात्मा नाम हे अमर आहे, अजर आहे, हे नाही आहे. भगवंत आहे ना भक्तामुळे, भक्तीमुळे. भक्ती अमरच आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, मुखी सद्गुरूचे नाम, हृदयी सद्गुरूचे प्रेम, देही सद्गुरूचे कर्म, अविश्राम अहर्निशी. शेवटी सद्गुरू कृपामृताच्या डोही स्वये तरंगू होयते. हा तरंग म्हणजे लाट नाही आहे, तो त्याचा भाग आहे ज्याच्यावर नुसती येते ते आनंदाचे डोह, आनंद तरंग. तसा तो जर डोह असेल भगवंत, तर भक्त त्याचा एक तरंग बनून जातो. फार सुंदर आहे. सुवर्णमणी सोन्याला जसा शरण येतो आणि लाट सागराला जशी शरण येते, काय कल्पना आहे ज्ञानेश्वरांची. लाट सागराला शरण येते, सागर म्हणतो ये 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 माझ्या कवेते. पण तुझ्या लक्षात आलं का, मीच हालायला लागलो की तू तयार होतेस. तू आणि मी दोन नाहीच आहोत. मी हालायला लागलो की तू तयार होतेस, पण तुला मला भेटायचे नाही ये. असं भक्त आणि भगवंताचं मिलन आहे. ही पूर्ण शरणागती आहे, चांगली शरणागती आहे. गुरुबद्दल त्यांनी लिहिलेली आपल्याला माहीत असलेली गाणी आहेत, त्याचा फक्त मुखडा तुम्हाला सांगतो. गुरु परमात्मा प्रवे, आपण म्हणतो ना गुरु परमात्मा परेशो, ऐसा ज्याचा दृढ विश्वास हो. तो परमात्मा आहे, तो परेश सगळ्या ईश्वरांचा पलीकडे म्हणजे परमेश्वर आहे, असा ज्याचा दृढ विश्वास आहे तो भक्त आहे. पुढचं गाणं आपल्याला माहीत आहे. नंतर ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो, हे आपल्याला माहीत आहे. काय वर्णन केलेलं, ओंकार स्वरूप तू आहेस म्हणजे अंतिम ना. ओम पहिला झाला आणि सगळं संपल्यानंतर सुद्धा ओम उरणार आहे, तो सद्गुरू आहे. ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था, अनाथांच्या नाथा. हे नाथांचंच आहे ना. अनाथांचा नाथ आपण त्यांना म्हणतो, पण ते अनाथांचा नाथ जनार्दन स्वामींना म्हणतात किंवा दत्तात्रेयाला म्हणतात. हे सगळं लक्षात घेण्यासारखं आहे. आपण सहज आणखीन त्यांच्या काही कथा बघूया, गमतीदार प्रसंग आहेत आणि किंवा मध्ये आता त्यांचे वाङ्मय बघूया, काय रचना केलेल्या आहेत त्यांनी. पहिल्यांदा चतुश्लोकी भागवत ज्याची गोष्ट आपण बघितली, ते गुरु म्हणाले चल आपण तीर्थयात्रेला जाऊया. वाटेत त्यांना तो चंद्रभट्ट म्हणून भेटला, जो त्यांना ओळखत होता, तो त्यांना गुरु मानत होता. चांगलं पाठांतर होतं, चांगली प्रवचनं करायचा. नाथ वगैरे एक रात्र राहिले आणि त्यांनी प्रवचन केलं चतुश्लोकी भागवतावर. नाथांची बुद्धी म्हणजे अशी इतकी सगळं शोषून घेणारी होती. पुढे ते आले नाशिकला. नाशिकला म्हणाले चल आता इथे लिहायला सुरुवात कर. हे नाथांचं पहिलं पुस्तक चतुश्लोकी भागवत, म्हणजे नारदांनी सांगितलेलं बीज भागवत 4 श्लोकांचं व्यासांना सांगितलं, त्याच्यावर त्यांनी 1036 ओव्या लिहिल्या. गुरु तिथून परत आलेले आहेत, म्हणाले आता तू पुढे जा. मग पहिल्यांदा ते त्र्यंबकेश्वरला गेले, नंतर उत्तर भारतातली बघितली. आता त्यांचं लेखन हस्तामलक, एक असा मुलगा शंकराचार्यांना भेटला तसाच की तो बोलत नव्हता, जड होता, त्याची जीभ वगैरे. तर त्याला शक्तिपात वगैरे झाल्यानंतर तो बोलायला लागतो आणि तो स्वतःचा परिचय करून देतो. तोच अत्यंत सुंदर असतो. हातावरच्या आवळ्यासारखं अध्यात्म समजून घ्यायचं असेल तर हे हस्तामलक, त्याच्या 674 ओव्या आहेत. नंतर शुकाष्टक, शुक मुनी त्यांचं एक वर्णन करणारे अष्टक जरी म्हणले, म्हणजे जी रचना संस्कृतमधली आहे त्याच्यावर त्यांनी 447 ओव्या केल्या. पुढे बघा स्वात्मसुख,
हा त्यांचा अनुभव आहे. स्वात्म सुख म्हणजे आत्मसुख 510 ओव्या आहेत. आनंद लहरी 154 ओव्या आहेत. आणि आनंद हे त्यांचं तत्वज्ञान आहे. ते काय म्हणतात माहिती आहे ना, आनंदच फक्त जगात भरून राहिलेला आहे. म्हणजे बर्फात जसं सगळ्या बाजूनी पाणी, बर्फाची लांबी पाणी, रुंदी पाणी, जाडी पाणी, वजन पाणी आणि व्हॉल्यूम म्हणजे आकारमान पाणी. बर्फातून पाणी काढून घेतलं, काय उरणार आहे? काहीच उरणार नाही आहे. तसं या जगातून आनंद काढून घेतलात तर काही उरणार नाही. आनंदाचा सोर्स म्हणजे उगम आपल्या आत आहे, स्रोत आपल्याला कळतच नाही. आपण काय करतो की 100 वेडे गोळा केले तर एक शहाणा जन्मेल का, त्यातून निर्माण होईल का? 100 म्हातारे एकत्र केले तर त्यातून एक तरुण तयार होईल का? 100 प्रेत एकत्र केली तर त्यातून एक जिवंत व्यक्ती तयार होईल का? आणि उदंड अंधार एकत्र केला तर त्यातून प्रकाशाचा किरण बाहेर येईल का? हे जसं अशक्य आहे तशी कितीही देहसुख तुम्ही घेतलीत तरी आनंद मिळणार नाही. कारण सुख आणि दुःख एका पाठोपाठ जन्मलेली जुळी आहेत. एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. सुख घेतलं की दुःख स्वीकारावंच लागतं. आनंद अरे आत आहे, तो फुकट आहे, तो अखंड उसळतोय. तू त्याच्यावर गच्च अशी झाकणं घातलेली आहेत, ती उघड. ओपन अप म्हणतो ना, ओपन अप. जशी बाटली आपण एखाद्या पेयाची फोडतो ना, तशी तुझ्या आत जे गच्च असं बूच गुड्डी म्हणतो आपण, ते लावलेली आहे. ओपन अप. आणि जसा तो फेस बाहेर येतो त्या पेयाचा आनंद उसळून राहू दे तुझ्यातून. हे त्यांचं तत्वज्ञान आहे. हे फार महत्त्वाचं आहे. त्यांचं आणखीन एक त्यामानाने कमी पण प्रसिद्ध खूप झाला रुक्मिणी स्वयंवर. याच्यात रुक्मिणी ही शक्ती आहे आणि कृष्ण हा परमेश्वर आहे. ब्रह्म आणि माया वगैरे आहेत ना रुक्मिणीचं. किंवा साधा एक प्रसंग, रुक्मिणीने पत्र लिहिलं, कृष्णाला बोलवलं, कृष्णाने रुक्मिणीला पळवलं, लग्न केलं. हा ऐतिहासिक प्रसंग आहे, तोही आहे त्याच्यात. रुक्मिणी स्वयंवर 1711 ओव्या आहेत. भागवत मग अशी सांगितलं ना, 11व्या स्कंदावर एकाकार टीका. ते किती आहेत? 18,000 श्लोक 12 स्कंधांचे आहेत व्यासांच्या संस्कृत भागवताचे. यांनी फक्त एक स्कंध निवडला 11वा, त्याच्यावर 19,000 ओव्या केल्या. संपूर्ण भागवत 18,000, या 19,000 ओव्या. सुंदर रचना आहे भागवताची. भागवताबद्दल काय सांगायचं? भक्तीचा ज्ञानकोश महाराज म्हणायचे की महाराजांनी तात्यासाहेब केतकरांच्या माध्यमातून अनेकदा सांगितलेलं आहे, तुम्हाला हे कळत नाही ना नीट, नाथ भागवत वाचावे, नाथ भागवत वाचावे, नाथ भागवत. भागवत संस्कृत कळणार नाही, नाथ भागवत कळायला काय हरकत आहे? मराठी कळतं ना, सोपं मराठी आहे. त्याच्यानंतर भावार्थ रामायण याच्याबद्दल सांगायलाच पाहिजे. 40 त्यांनी समोर ठेवलं होतं वाल्मिकी रामायण, मग त्याचे त्यांनी खूप बदल केले. वाल्मिकी रामायण 24,000 श्लोकांचं आहे. हे भावार्थ रामायण 40,000 श्लोकांचं आहे. त्यातले 25,000 त्यांनी केले नाथांनी, आणि नंतर त्यांनी महासमाधी घेतली. उरलं होतं ना युद्धकांड, उत्तरकांड उरलं होतं, ते कुणी केले ती कथा पाहूया. गावबा नावाचा एक कुलकर्णी कुटुंबातला मुलगा. गावबा आपण जसं म्हणतो ना की तो ग्रामीण आहे, गावठी आहे, गावंडळ आहे, तसा हा गावबा. मुका होता असा एके ठिकाणी उल्लेख आहे. तो मुका होता, मंदमती होता, त्याला काही कळत नव्हतं, पण हट्टी होता तो स्वभावाने. आणि एका गोष्टीचा हट्ट तो कायम करायचा, रोज मला पुरण खायला पाहिजे. पुरणाची पोळी नाही, पुरण आपण करतो ना गूळ आणि ती डाळ हे करून, पुरण रोज पाहिजे. ते गरीब कुटुंब हो, भिकेचे डोहाळे लागले त्याला, भिकेचे डोहाळे. एक दिवस आई आणि वडील दोघंही म्हणतात, तुला पाहिजे ना, जा नाथांच्याकडे, त्यांच्या घरी रोज पुरणाचा नैवेद्य असतो. हे बाळ आलं दारात. काय पाहिजे रे बाळा तुला? याला नीट बोलता येत नाही. काहीतरी त्यांनी सांगितलं आणि यांना काय कळलं कोणाच ठाऊक. त्यांनी सांगितलं हे कोणाचा मुलगा आहे, चौकशी केली, पुरण खायला हे बाळ आलेलं आहे. त्यावेळेला नाथ म्हणतात, जसा हरी तसा हा नाव गावबा. हां, हरी आता निघून गेलेला आहे, नंतर परत आला, पण हा गावबा मुलगा आहे आपला. त्या दोघांनी त्याला रोज पुरण घातलं खायला. आणि ज्यावेळेला नाथ भागवत किंवा पुराण सांगायचे त्यावेळेला पहिल्या रांगेत बसायचा. त्याला काय कळायचं कोणाच ठाऊक, त्याला साधं बोललेलं कळायचं नाही. आणि असा तो डोलायचा की मागच्या लोकांना अडचणायचे. हा इकडे झाला की इकडे बघून घ्यायचे, मागे झाल्यानंतर डोलतोय नागासारखा. सगळे म्हणायचे की मागे तरी बस रे, तुला काय कळतं? गावबा तो गावंडळ, तुला काही कळत नाही आहे. तेही तो नाही नीट बोलायचा.
पण मुकं करोति वाचालम, नाथांना त्याचा अधिकार माहीत होता. अरे इतकं निष्पाप मन होतं आणि रोज प्रसादाचं नैवेद्याचं जर पुरण खात असेल तर हे बाळ गोपाळच झालं होतं, हे लक्षात ठेवा. म्हणून ज्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी आता घेणार आहे, फाल्गुन वद्य षष्ठी संध्याकाळच्या सुमारास मी महासमाधी घेणार आहे, सगळ्यांना वाईट वाटलं. नाथ जाणार आणि त्यांना आणखी वाईट वाटलं की काय सुंदर भावार्थ रामायण चालू आहे, ते अर्धवट टाकून जाणार. नाथ उठले, समोर आमचा बसलाच होता ना गावोबा नागोबा, त्याच्या डोक्यावर टप्पल मारली. हा शक्तिपात होता स्पर्शातून केलेला, हा गावोबा सांगेल. उरलेलं रामायण 15,000 ओव्या त्यांनी रचल्यात आणि संशोधक इतके सांगतात ही इतकी इतिहास प्रसिद्ध घटना आहे, म्हणजे इतिहाससिद्ध घटना आहे, पण त्याच्यातले कुठले श्लोक नाथांचे आहेत आणि कुठले गावोबाचे आहेत हे सांगता येत नाही. आता नंतर त्यांनी केलेत, पण इतरही ठिकाणी कल्पना करा, ही जी त्याची प्रतिभा जागी झाली ना, नाथांनी आपलं जसं कृष्ण म्हणतो, हे उद्धवा माझं सगळं तेज मी या भागवत ग्रंथात ठेवतोय आणि आता मी देह ठेवतोय, माझं तेज गेल्यानंतर देहच उरला ना फक्त कलेवर, ते मी ठेवतोय, तू भागवत घेऊन त्याचा प्रसार कर. तसंच इथे आहे, आपलं सगळं जे तेज रामायण उरलेलं होतं ना ते त्याने, तुम्ही म्हणाल पूर्ण करून का, ते त्याला काही अर्थ नसतो. ज्ञानेश्वरांनी समाधी का घेतली याचं उत्तर काय आहे ते ज्ञानेश्वरच सांगू शकतील. किंवा ह्यांना का वाटलं की आता 15,000 सांगून त्या फार 65 वर्षे 67 वर्षांचे झाले होते, फार म्हातारे होते असंही नाही, पण त्यांनी घेतली समाधी. तो प्रसंग आपण शेवटी बघणार आहोत. पण ह्या गावोबाचा बघा केवढा अधिकार प्राप्त झाला. म्हणून भावार्थ रामायण 40,000 ओव्या, त्यातल्या 25,000 नाथांच्या आणि 15,000 गावोबाच्या. आता एक फरक तुम्हाला सांगतो, वाल्मिकीने रामायण लिहिलं राम केंद्रभागी ठेवून. राम हा ऐतिहासिक महापुरुष काळाच्या ओघात देव झाला. वाल्मिकींचा राम हा बऱ्यापैकी माणूस आहे. त्याच्यानंतर अध्यात्म रामायण किंवा तुलसी रामायण, तुलसी रामायणात रामापेक्षा राम नाम उद्धार करणार आहे. राम आता कुठे, पण राम नाम आहे ना उद्धार करणार, ते उद्धार करणार आहे. लक्षात ठेवा, राम नाम हा त्याचा हे काय. नाथाने काय सांगितलं की त्यावेळेला मुसलमानांचं राज्य, त्यांचे गुरु एका मुसलमान किल्लेदाराचा ते किल्ला सांभाळत होते ना, जनार्दन स्वामी, आपण बघितलं परवा. म्हणजे सगळीकडे त्यांचं राज्य इतकं स्थिर झालं होतं की रामराज्य लोक विसरले होते. म्हणून नाथांनी रामायण लिहिताना समाजातले संबंध, प्रत्येकाची कर्तव्य आणि शेवटी रामराज्याचं वर्णन, त्यांना रामराज्य महत्त्वाचं वाटलं. त्याला तुलसीदासांना राम नाम महत्त्वाचं वाटलं, तर राम ही व्यक्ती वाल्मिकींना महत्त्वाची वाटली. एकच चरित्र असतं, इंटरप्रिटेशन निराळं असतं आणि काळाच्या ओघात ते निराळं करावं लागतं, पण ती करणारी व्यक्ती त्या योग्यतेची असायला पाहिजे. उगीच कुणीतरी वाटेल ते अर्थ काढले त्याला काही अर्थ नसतो. हे झाल्यानंतर भावार्थ रामायण 40,000. पण एक लक्षात ठेवा, शिवाय गीतासार, आनंदानुभव, चिरंजीवपद, ध्रुव, प्रल्हाद, ज्ञानदेव, नामदेव इत्यादी भक्तांची चरित्र, 3,000 अभंग आणि पद आणि 1,000 भारुड, एवढं प्रचंड वाङ्मय नाथांनी लिहिलं. म्हणजे लिहितच होते, ते बोलत होते. एक लक्षात ठेवा, तुकाराम बोलत गेले लिहिलं, समर्थ रामदास सांगत गेले आणि दुसऱ्यांनी लिहिलं, ज्ञानेश्वरी सांगत गेली आणि प्रत्येक तिकडे सच्चिदानंद बाबा आहे, रामदासांचा तो कल्याण नावाचा शिष्य आहे, तुकारामाचे निरनिराळे लोक आहेत, पण विशेषतः नंतर रामेश्वर भट्ट आहेत. विचार करा ना, पण नाथांनी स्वतः सांगितलंय आणि स्वतः लिहिलेलं आहे. हे सगळं लिखित असं वाङ्मय आहे. नाथांच्या चरित्रातले काही उद्बोधक प्रसंग पाहून त्यांच्या जीवनाचा शेवट आपण करणार आहोत. एरवी आपण शेवटच्या दिवशी काय बघतो की काय करायचं, उपासना कशी करायची, त्याच्या बाबतीत नाथांचं जे मार्गदर्शन आहे ते शेवटी आपण बघूया एखाद्या अभंगात. पण हे लक्षात ठेवा की चोर आले एक दिवशी रात्री नाथांच्याकडे, संपन्न आहे, रोज पुरण आहे, अशा कथा ऐकल्या असतील. चोर आले, नाथांना कळलं, कारण त्यातला एक चोर कशाला तरी लागला आणि ती वस्तू पडली. नाथ उठले, कोण तुम्ही? आम्ही चोर. मग या ना. नाथांनी एवढ्या प्रेमाने त्यांचं स्वागत केलं, सगळं त्यांना दिलं आणि म्हणाले की अरे हो, ही अंगठी राहिली ना, ही अंगठी तुम्ही घ्या. त्यांचा तो सालसपणा, म्हणजे इतका सरळ स्वभाव पाहून
त्यांचं हृदय परिवर्तन व्हायला लागलं. ते म्हणाले, आता इतक्या रात्री कुठे जात आहे, आज राहा आमच्याकडे. कल्पना करा, चोरांचा सगळा रात्रीच सगळा पराक्रम असतो ना, एवढ्या रात्री. पण त्यांच्या त्या एकंदर आदरातिथ्याने, गिरिजाबाईंनी त्यांना दिलेल्या साथीनं, त्या प्रेमानं ते राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान, भोजन, उपरण दिलं आणि त्यांना सांगितलं, या तुम्ही आता, आणखीन आमच्याकडे देण्यासारखं काही नाही. पायावर त्यांनी सगळी संपत्ती ठेवली, लुटलेली, आणि सांगितलं, आम्हाला मार्ग दाखवा. मार्ग राम नाम. ते घेतलं आणि ते चोर निघून गेले. केवढा प्रसंग आहे हा. बुद्धाच्या वगैरे जीवनात असे प्रसंग घडतात, पण नाथांनी इतक्या सहजपणे, हा सहजपणा आपल्याला आला पाहिजे. नाथांच्याकडून शिकायचं असेल तर सहज, मग ते सुलभ होतं, मग ते साधं होतं, मग ते सात्विक होतं, मग ते सोज्वळ होतं, मग ते सुंदर होतं. आपण शब्द नेहमी वापरतोय, पण सहजपासून सुरुवात करूया. मी वागेन ते सहज, मी बोलेन तर सहज, मी चालेन तर सहज, हे लक्षात ठेवा. आता इथे मोरपंतांच्या 2 आर्या आहेत. आर्या म्हणून म्हणायला नको, पण भोजन देत चोराला, आदर आग्रह स्वये करी मोठा. साधू प्रसन्न चित्ते, साधू म्हणजे एकनाथ, प्रसन्न चित्ते बांधून लागे वाहाव्या. त्यांचा सगळा चोरीचा माल बांधायला मदत केली आणि म्हणाले, तुम्ही राहा खरं, पण तुम्हाला जायचं असेल तर तिथपर्यंत मी वाहून नेतो, हा माल वाहून नेतो. पुढे रीतीनं कोणचीही या अतितर सरळ रीतीशी. हे मला तुम्हाला सहज सरळ. आपण किती वक्र असतो, म्हणून व्यंकटी सांडो. आपण खरं व्यंकटेशाचं नाव घेतो, पण मनात आपल्या व्यंकट सुरू असतात. कुणाचं वाकडं करूया, आणखीन कसं वाकडं बोलूया, सासूबाईंना काय करूया, सुनबाईंना काय करूया, हे सगळं व्यंकटी व्यंकटी व्यंकटी. आणि म्हणतात, खरांची व्यंकटी सांगो व्यंकटेश आहे ना, व्यंकटेश स्तोत्र म्हणलं पाहिजे. काय उपयोग आहे हो. सरळ वागा. ते रीतीनं कोणचीही या अतितर सरळ रीतीशी चुकली, साधू म्हणे तस्कर हो चोरानो. एकनाथ म्हणतात, चोरानो घ्या तुमची एक अंगठी चुकली. तुमची अंगठी चुकून माझ्याकडे राहिली, ती घ्या. हा एकनाथ आहे हो, किती शांत आहेत. पुढे पैठणमध्ये एक वेश्या होती. ती दिसायला सुंदर होती, गायन अतिशय मधुर करायची. तिचं एक जे गिऱ्हाईक होतं ना, ते नाथांच्याकडे यायचं आणि कधी कधी नाथांच्या रचना वगैरे म्हणत असेल. तिला म्हणे, तुम्ही कुठे ऐकलं, तू ये माझ्याबरोबर. ती यायला लागली. भागवतात ज्यावेळेला पिंगला नावाची वेश्या, तिच्याकडे कोणीही गिऱ्हाईक येत नाही, कारण ती आता वृद्ध झालेली आहे, तर तिला खरं वैराग्य येतं. ती आपले अलंकार वगैरे टाकते, म्हणते, मी काय बाहेरच्या लोकांशी मी रत होत गेले, आतल्या मन रमणाला विसरले. इथून पुढे रमण करीन, रत होईन, ते फक्त आतल्या मनमोहना, मधुसूदना, मनरमणा. खरं वैराग्य. दत्तात्रेयांनी नमस्कार केलेला आहे. वेश्या वगैरे काही नाही, तिच्यातलं देवत्व जाग झालेलं आहे. तसं ही जी वेश्या होती, पिंगलाख्यान ऐकून तिला एवढा तिने प्रतिज्ञा केली तिथेच, की हा धंदा मी बंद केला, मला मार्ग दाखवायला पाहिजे. तिने त्यांना सांगितलं, माझ्या घरी याल का. खरं ते म्हणू शकले असते की तू इथे ये ना, तुला मार्ग दाखवायचा आहे, रामनाम किंवा अनुग्रह देतो. हो, येतो की. लोक काय म्हणते, अरे माझं मन जर एवढं सरळ आहे. आल्यावर तिला स्वर्गाचे देव आपल्या घरात आल्यासारखं वाटलं. चौरंग तिने तयार ठेवला होता. मग सगळ्या पद्धतीने नाथांची पूजा केली. पदर पसरला, मला असं काहीतरी द्या, उरलेलं आयुष्य माझं सफल, संपूर्ण आणि सार्थक होईल त्याचं. रामनाम म्हणाले गेलचा. त्यानंतर 10 वर्ष ती जगली इतक्या आनंदात. पैठणमध्ये ते उदाहरण झालं. विचार करा, वेश्या वाईट नाही आहे, पण तिला जी एक तळमळ लागून राहिली होती, त्या पिंगलाख्यान ऐकल्यानंतर नाथांनी तिला मार्ग दाखवला. त्याच्यानंतर आत्ता तुम्हाला सांगितलं ना, की नाथांचा जो भागवत धर्म आहे ना, तो भागवत धर्म हा आनंदाचा आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग. तुकाराम म्हणतात ना, नाथांनी काही निराळं सांगितलेलं नाही. आत्ता तुम्हाला सांगेल. आणखीन एक 2 शब्द नाथांचे होते, देहात्मबोध आणि अकर्तात्मबोध. आज शेवटच्या दिवशी एवढं जरी लक्षात तरी चालेल, मी देही नाही आहे फक्त. मी माझ्या देहात, मी देह नाही, देही म्हणून जर दुसरा कुठला असेल आत कोणीतरी, तर तो आत्मा आहे. देहात्मबोध. आपण म्हणतो ना सदा सज्जन, ते देहात्म गेही. देह आणि आत्मा यांचं मिळून एक घर मला मिळालेलं आहे. देह आणि आत्मा. आत्म्याला विसरतो. आत्मा इतक्या आतमध्ये असतो,
आपण त्याची वास्तुपुस्तही करत नाही आणि नंतर म्हातारपणी करतो ज्यावेळेला आयुष्य संपत आलेलं असतं. म्हणजे एकाने विनोदाने सांगितलं होतं की जीवनातली कुठली इच्छा राहिले प्रत्येकाला विचारलं होतं. तो म्हणतो मला एव्हरेस्टवर जायचं आहे. मग काय अडचण आहे? पाय इट्टल इट्टल म्हणतात, म्हणजे गुडघे विठ्ठल विठ्ठल म्हणतायत, काय मी वरती जाणार आहे. अशा इच्छा तुमच्या शेवटपर्यंत राहणारच आहेत की आपण इच्छा वासना किती बघितले त्याबद्दल. मग इथे काय सांगतात? देहात्मबोध. आता देहाचे चोचले खूप झाले, आता बरंच खाता येत नाही, करता येत नाही आहे. एक सुंदर म्हण आहे, थाय भाषेतली आहे, थायलंडमधली, पण एक फार सुंदर म्हण आहे की ज्या वेळेला मला चणे खायला परवडतात तेव्हा तोंडात दात नसतात, आणि ज्या वेळेला मला फणी परवडते तेव्हा डोक्यावर केस नसतात. म्हणजे काय मी विंचरणारे वळवणारे सांगा बरं. म्हणजे जीवनाचा अनुभव जीवन संपल्यानंतर येतो, पण संत सांगतायत ना, 16 वर्षाच्या ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी 16 वर्षाच्या मुलांसाठी आहे. समजायला काय हरकत आहे? तुम्ही इंग्रजीतून वाचा, इंग्रजीत त्यांची कॉमेंट्री ऐका, काय विचार करा. सगळ्या भाषेत उपलब्ध आहेत ही ग्रंथ. म्हणून शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे की मुखं करोति वाचालम हे नाथाने आपल्या जीवनात करून दाखवलेलं आहे. आपण म्हणतो ना परमानंद माधवम, तर माधवाची भक्ती करता करता ते स्वतःच परमानंद माधव झालेले होते. कारण जवळजवळ मुख्या अज्ञान अशा गावबाला त्यांनी त्याची प्रतिभा जागी करून दिली, कुंडलीने जागी करून दिली आणि आपलं भावार्थ रामायण पूर्ण करून घेतलं. ज्या वेळेला त्यांना कळलं की आता आपण आपली ही लीला, अवतार लीला किंवा आपलं जीवन संपवूया, त्यावेळेला त्यांनी तो दिवस जाहीर केला आणि सांगितलं सगळ्यांना की मी आता जाणार आहे. शेवटचं त्यांनी जे घेतलं प्रवचन त्याला अवघेची त्रैलोक्य आनंदाने आता, बरोबर, हे त्यांनी शेवटच्या याच्यावर अभंगावर त्यांनी कीर्तन केलं. शांतपणे सगळ्यांचा निरोप घेतला, स्नान केलं गोदेत, एक पाठ मांडलेला होता, त्या पाठावर ते बसले आणि जनार्दन स्वामींचं सद्गुरूंचं ध्यान करत त्यांनी देह सोडला. तो आजचा दिवस किती वर्षापूर्वी? 422 वर्षापूर्वी. हा प्रसंग 1599चा आणि आपण आता 2021 मध्ये आहोत. 422 वर्षापूर्वी हा प्रसंग घडला. अशाच वेळेला नाथांनी, जसा ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहे तशी नाथांची सुद्धा ही सांगून सवरून घेतलेली समाधीच आहे. अशी मोठी मंडळी आपल्या देशात होऊन गेली. म्हणून तुम्हाला सांगतो की आपला देश इतक्या संकटातून जात असताना सुद्धा जगाने कायम त्याची एक प्रतिष्ठा मान्य केलेली आहे, प्रत्यक्ष मान्य करत न करत. म्हणून एक संस्कृत सुभाषित आहे की जो भारतात जन्म घेतो उद्धारासाठी त्याचा मार्ग संतांनी काटे काढून दगड काढून अगदी सोपा झाडू संतांचे मार्ग वगैरे तुकाराम म्हणतात ना, केलेलाच असतो. म्हणजे आधी तुला मिळतंच. आपण एक शेवटचं वाक्य ऐकून ही मला संपवूया. 1-2 दिवसात पुढच्या आठवड्यात कुठला विषय असेल आणि कोणत्या तारखा असतील ते तुम्हाला कळवलं जाईल. 1-2 दिवसात आपण जरा बघूया विचार करून. तर एक प्रसंग बघितला होता. अमेरिकेतला एक मोठा वकील तो आर्ग्युमेंट करता करता 40शीत कोसळतो. द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी, त्याचं आपण बघितलं होतं. आणि शेवटी त्याला हार्ट अटॅक येतो. तो इतका एन्जॉय करतो. तो शुक्रवारपर्यंत रोज 19 तास काम करायचं. शनिवार रविवार मी या जगाचा नाही. मित्रमंडळीसुद्धा कधी आकाशात कधी समुद्राच्या तळाशी वीकेंड साजरा करायचे. परत सोमवारपासून वाघासारखं काम करायचं. पण हे करत असताना कुठेतरी भोग अति झाले, कुठेतरी ताण आला असेल आणि आर्ग्युमेंट करता करता कोर्टात कोसळला. आता तो रिकवर होत असताना तो म्हणतो अमेरिकेत असतो म्हणून मी वाचलो, पण आता रिकवर झाल्यानंतर पुन्हा ते होऊ नये म्हणून कुणीतरी त्याला सांगितलं, अरे तुझे वडील भारतीय आहेत ना आणि आई अमेरिकन आहे ना, सो यू हॅव गॉट बेस्ट ऑफ बोथ द कल्चर्स. का नाही समजत? अमेरिकेसारखी जीवनाकडे पाहण्याची दृष्टी करेल मनात आलं तर मी ते तडीच नेन. आणि संस्कार तुझ्या वडिलांनी तुझ्यावर घडवलेले, तेव्हा तू काय कर, भारतात जा फॉर पीस ऑफ माइंड फॉर द रेस्ट ऑफ लाईफ. म्हणजे मनशांती उरलेल्या आयुष्यात पाहिजे असेल तर भारतात तू जा. आणि तो भारतात येतो. सगळं सांगितलं नाही, मागे एकदा उल्लेख केला होता, पण हे एक वाक्य बघा. तो हिमालयात जातो. सगळे आश्रम वगैरे त्याचं समाधान होत नाही. हिमालयात त्याला एक त्याच्यासारखा भारताच्या सुप्रीम कोर्टाचा वकील भेटतो, ॲडव्होकेट, लीडिंग ॲडव्होकेट, संपन्न ॲडव्होकेट. नको हे वाटतं. पीस ऑफ माइंडसाठी तो हिमालयात जातो. भेट झाल्यानंतर तो म्हणतो, अरे बरं आपण एकत्र उपासना करूया. यू गाईड मी बिकॉज यू आर सिनियर सो फार ॲज दिस आपला प्रोसेस इज कन्सर्न किंवा दिस फेज ऑफ लाईफ इज कन्सर्न. जीवनाची ही जी एक अवस्था आहे आपल्या दोघांचा एकच आहे, पीस ऑफ माइंड, इथे राहूया. त्यावेळेला तो म्हणतो
वाईट वाटून घेऊ नकोस. पण आम्ही भारतीय कितीही पाप करायचं ठरवलं ना तरी तुम्हा अमेरिकनां इतकं पाप करू शकणार नाही. कारण तुमचं सगळं ग्रेटेस्ट असतं, सगळं ग्रँडेस्ट असतं, सगळं बिगेस्ट असतं आणि सगळं द मोस्टेस्ट असतं. तुमच्या जाहिराती सुद्धा वी मॅन्युफॅक्चर द वर्ल्ड्स बिगेस्ट वेस्ट पेपर बास्केट्स त्यांनी सांगितलं. म्हणून तुला जर शांती पाहिजे असेल तर तुला वरती गेलं पाहिजे. आम्ही त्या मानाने, म्हणून आपण भारतीय आहोत, आपल्याला आवड झालेली आहे सत्संगाची आणि सत्संग ही अमृतवल्ली आहे. आपण त्याचा फायदा घेऊया आणि जे वाचलेलं आहे, जे ऐकलेलं आहे त्याच्यावर थोडं चिंतन करूया आपल्या जीवनाच्या दृष्टीतून. आणि आपण आपला मार्ग, जसा आपण म्हणतो ना की दिवस अमृताचा असेल तर पहाट अमृताची असेल तर सोन्याचा दिवस येईल. अमृताचं ताट आहे, त्याच्यात मी चांदीची वाटी ठेवेन, माझ्या नामाची सोन्याची वाटी ठेवेन, कट्टी तरी ठेवणार नाही. हे लक्षात ठेवा, करवंटी ठेवणार नाही. आहे त्या ठिकाणी ताट बसूया. नवीन साधन वगैरे काही नाही. जी साधना केली आपल्या संतांनी तीच निराळ्या बदलत्या परिस्थितीत, वातावरणात आपल्याला करायला पाहिजे. परत कोविडची जर लाट आली असेल आणि परत जर घरात बसावं लागलं तर जास्त सतर्कतेने बसूया. आपण खूप ऐकलंय या काळात, आपण खूप वाचलंय, खूप पाहिलंय आणि सगळ्यात म्हणजे खूप अनुभवलंय. जीवनातलं चांगल्यात चांगलं आणि वाईटात वाईटही आपण बघितलंय आजूबाजूला आणि काही स्वतःसुद्धा अनुभवलंय. त्या सगळ्या भांडवलातून एक नवीन रोप उगवू द्या आणि छानपैकी आपण आपल्या उरलेल्या आयुष्याचं सोनं बनवूया. महाराज शांत. मंत्र म्हणूया. ओम राम कृष्ण हरी. 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 वारकरी संप्रदायाचा आणि त्या बाबाजी चैतन्यांनी स्वप्न दृष्टांतात तुकारामाला जो दिला तो हा रामकृष्ण हरी मंत्र आहे. पावसला किंवा स्वामी स्वरूपानंदांच्या उपासना केंद्रात ओम रामकृष्ण हरी म्हणलं जातं. छान. आपण शक्तिमंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया. ते हात चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर. अगदी सावकाश डोळे उघडून एकनाथ, तुकाराम, सद्गुरुनाथ आणि विठ्ठल रखुमाई दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.